नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नव्या आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। बघा, लाडकी बहीण योजना पैसे झाले जमा। तुम्हाला पैसे जमा झाले की नाही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जर झाले नसतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला तर तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर 3000 बघा 3000 राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं। चॅनलवरती पहिल्यांदा चला असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बघा, तुमचा जिल्हा कोणता आहे ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। बघा, या 17 जिल्ह्यांमध्ये जे लाडकी बहीण योजनेचं जे पेन्शन होतं बघा, ती पेन्शन म्हणजेच मेचा 11वा हप्ता बघा, मेचा 11वा हप्ता या जिल्ह्यामध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे। बघा, सर्वात प्रथम आहे पुणे जिल्हा। बघा, तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। सर्वात पहिले पुणे जिल्हा बघा, त्यानंतर सातारा बघा, त्यानंतर सातारा बघा, पुणे सातारा सोलापूर बघा, पुणे सातारा सोलापूर, तसेच धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद, तसेच छत्रपती संभाजीनगर बघा, तसेच छत्रपती संभाजीनगर। परभणी जिल्हा बघा, परभणी नागपूर बघा, नागपूर, चंद्रपूर बघा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, तसेच जालना बघा, तसेच जालना, तसेच रत्नागिरी बघा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग बघा, सिंधुदुर्ग, बीड, जळगाव व धुळे बघा, इतक्या जिल्ह्यांना पैसे वाटपास सुरुवात होणार आहे। आणि राहिलेल्या बाकी जिल्ह्यांना कधी पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तेही तुम्हाला म्हणजे आत्ताच्या घडीला जो मेसेज पडलेला आहे त्यानुसार हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत। बघा, आत्ताच्या घडीला जो मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजनेचा महिलांना उशीर झाल्यामुळे 3000 रुपये बघा, 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत बघा 4200 कोटी बघा, 4200 कोटीचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी वर्ग करण्यात आलेला होता। बघा, 4200 कोटीचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला गेलेला होता। त्यामुळे तुम्हाला बघा लाडकी बहीण योजनेचा बघा 3000 बघा, 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर राज्य शासनामार्फत हा निधी तुमच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल। बघा, जर तुम्हाला हप्ता आला नसेल बघा, हप्ता जर आला नसेल तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। व गॅसचे 830 बघा, गॅसचे 830 रुपये राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। बघा, त्याचे 10 हप्ते, एकूण 10 हप्ते बघा, त्याचे एकूण 10 हप्ते म्हणजेच 8300 बघा, 8300 व गॅसचे 830 प्रमाणे 10 हप्ते बघा, गॅसचे 830 प्रमाणे 10 हप्ते व लाडकी बहीण योजना मे व जून बघा, मे व जूनचे 3000 बघा, मे व जून 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। बघा, हा निधी तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर राज्य शासनामार्फत निधी हा वर्ग करण्यात आलेला आहे। जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बघा, त्यानंतर बघू शकता, त्यानंतर तुमचं कोल्हापूर बघा, कोल्हापूर दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे सांगतो, कोल्हापूर, नांदेड बघा, कोल्हापूर, नांदेड, लातूर बघा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, हिंगोली बघा, हिंगोली, वाशिम, अकोला बघा, अकोला, त्याचप्रमाणे गोंदिया आणि भंडारा बघा, गोंदिया, भंडारा, त्याचप्रमाणे तुमचं नंदुरबार असेल, पालघर बघा, पालघर, ठाणे बघू शकता, रायगड, अहिल्यानगर बघा, सर्वात अहिल्यानगर बघू शकता, अहिल्यानगर, त्याचप्रमाणे बघा जर राहिलेला जिल्हे आहेत बघा 36 जिल्ह्यांपैकी बघा 36 जिल्ह्यांपैकी आज 17 जिल्ह्यात बघा, आज 17 जिल्ह्यात राज्य शासनामार्फत हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। बघा, व्हिडिओची सर्वात पहिली बघा, व्हिडिओच्या सर्वात पहिले तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। बघा, व्हिडिओच्या सर्वात पहिले जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय सांगितलेलं आहे तेही तुम्हाला माहिती झालेलं असेल। बघा, तेही तुम्हाला माहिती झालेलं असेल, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल। त्यामुळे तुम्हाला जे 17 जिल्हे बघा, जे 17 जिल्हे पहिले सांगितले त्यानंतर जे 17 जिल्हे सांगितले त्याचा निधी हा पहिले 17 बघा, जे पहिले 17 बघा, 17 जे 17 जिल्हे पहिले सांगितले त्याचा निधी हा वर्ग बघा, वर्ग राज्य शासनामार्फत हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। बघा, हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करायची आहे। बघा, कोणकोणती कामे आहे, तुमचं मोबाईल नंबर, आधार कार्डची लिंक, आधार बघा, आधारशी लिंक बघा, आधारशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचं आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला बघा जो 11वा हप्ता आहे बघा, जो 11वा हप्ता आहे
तो तुम्हाला राज्य शासनामार्फत वितरित होणार नाही बघा. तर तुम्हाला राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित होणार नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करायची आहे. व तुम्हाला 1,500 व 1,500 बघा 3,000 बघा 3,000 रुपयाचा मेसेज पडला का नाही बघा. बघू शकता 3,000 रुपयाचा मेसेज पडला की नाही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटत राहू अशाच नवीन व्हिडिओसोबत. त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब जर केलं असेल तर तुम्हाला सर्व योजनांची माहिती असेल व सर्व बघा कोणतीही योजनांची माहिती असेल ती सर्व योजनांची माहिती आपल्या चॅनलमार्फत आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटत राहू अशाच नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय